नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहताय ते डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत कामरगाव या ठिकाणी. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी कामरगावची ग्रामदैवत श्री कामाक्षी देवी माता मंदिरामध्ये मोठी चोरी झाली होती आणि या ठिकाणी देवीचा मुकुट चोरून नेण्यात आला होता. देवीचा मुकुट चोरीला गेला याची नागरिकांना दुःख नव्हतं, मात्र देवीची मान हलवली गेली आणि ग्रामस्थांच्या श्रद्धेवरच या चोरट्यांनी घाला घातला होता. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते. या ठिकाणी एकदा नाही, दोनदा नाही, तर 3 वेळा चोरी झाली होती. अपघाताचा हॉटस्पॉट म्हणून ओळखलं जाणारं कामरगाव आता चोरट्यांचे हॉटस्पॉट म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली होती आणि पोलीस प्रशासनावर आक्रमक असा पवित्रा घेत या चोरट्यांचा तपास लावावा आणि चोरट्यांची या गावातून धिंड काढण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वीच ग्रामस्थ प्रशासनाला अल्टिमेट देखील देण्यात आला होता, मात्र चोरट्यांचा तपास न लागल्यामुळे ग्रामस्थांनी आज या कामरगाव या ठिकाणी अक्षरशः रास्ता रोको केला होता. आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर प्रशासनाने चोरट्यांचा तपास लावला जाईल आणि काही दिवसातच या चोरट्यांची धिंडही काढण्यात येणार आहे असा आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपलं रास्ता रोको मागे घेतलेला आहे. कामरगाव देवी या ठिकाणी चोरी झाली होती आणि देवीचा मुकुट अक्षरशः चोरून नेला गेला होता. या संदर्भात तुम्ही प्रशासनालाही निवेदन दिलं होतं आणि चोरांचा तपास लावण्याची मागणी केली होती, मात्र ती मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे आज तुम्ही प्रशासनाचा निषेध व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन केलं होतं. आज तुम्हाला प्रशासनाने काय आश्वासन दिलं? मॅडम, आमच्या कामरगावचं ग्रामदैवत कामाक्षी माता हे आम्हा सर्वांचं ग्रामदैवत आहे. आम्ही मागच्या वेळेस एक 8 दिवसापूर्वी आम्ही एक शिष्टमंडळ 7-8 जण गावातून त्या ठिकाणी गेलो होतो. त्यावेळेस आम्हाला ॲडिशनल SP असतील किंवा LCBचे PI असतील मुटकुळे साहेब त्यांनी आश्वस्त केलं होतं की आम्ही 8 दिवसाच्या आत या चोरीचा छडा लावू आणि त्या चोरट्यांना ग्रामस्थांपुढे हजर करू. पण 8 दिवस उलगडले, आज 9वा-10वा दिवस आहे. आम्हाला त्यांच्याकडून कुठलाही पॉझिटिव्ह रिप्लाय आला नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी समस्त ग्रामस्थ संतप्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी रस्ता आंदोलन केलं आणि या आंदोलनाची पार्श्वभूमी इतकी तीव्र होती की नागरिक ऐकायला तयार नव्हते. कारण कामरगाव हा श्रद्धेचा विषय आहे. ही काही कोणा एकट्या दुकट्याची चोरी झालेली नाही आणि आम्हाला प्रशासनाने सांगितलं होतं की आम्ही 1-2 दिवसात चोरटे सर्वांसमोर हजर करतोय. आम्ही प्रशासनाला एवढंच सांगितलं की तुम्ही गावासमोर सांगा. आम्ही 2-4 लोक म्हणजे गाव नाही, देवी हा सगळ्या गावाचा विषय आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी आज समस्त ग्रामस्थ कामरगाव यांच्या वतीने आंदोलन केलं आणि त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीनुसार पोलिसांनी देखील आता पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे यांनी सांगितलंय की 2 दिवसाच्या आत हे चोरटे कामरगाव मधून याच कमानीमधून आम्ही त्यांची धिंड काढणार आणि ग्रामस्थांसमोर त्या चोरट्यांचा छडा लावणार. त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे मी कामरगाव ग्रामस्थांच्या वतीने विशेष आभार मानतो. मी कामाक्षा माता नवरात्र महिला मंडळाच्या सर्व महिला मंडळाच्या वतीने असं सांगते की चोरी झाली याचं काही नाही. समजा आम्ही दागिने करू शकतो परत देवीला, तसं काही नाही, पण देवीचा जो मुकुट हलवला, तिची मान हलवली, याचा जास्त दुःख आम्हाला महिला मंडळाला आणि ग्रामस्थांना वाटते. देवीची अशी विटंबना व्हायला नव्हती पाहिजे, देवीची मान हलवायला नव्हती पाहिजे, मुकुट न्यायला नव्हता पाहिजे. दागिने अंगावरचे समजा गेले चोरीला, परंतु मुकुट जो आहे तो ते आमचं हृदयस्थान आहे, श्रद्धास्थान आहे आमच्या भगवतीचं, आणि ते गेलं म्हणून आम्ही सगळ्या दुःखी आहेत. याचा शोध प्रशासनाने लावावा ही आमची आग्रहाची विनंती आहे. याच्यामध्ये राजकारण नाही, ग्रामदैवत हे आमचं सर्वांचं, आणि आम्ही सर्व राजकारणी एकत्र आलो, सर्व पक्षाचे सर्व धर्माचे आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि हे करतो. शासनाने याचा निर्णय लावावा आणि आमचे मुकुट आम्हाला परत आणून द्यावेत. मुकुट आणून दिलेले खूप आनंद आम्हाला वाटेल. चला, कामाक्षी माता की जय, कामाक्षी माता की जय. आज या ठिकाणी आमचं आणि सर्वांचंच ग्रामदैवत असलेलं कामाक्षी माताची चोरी होऊन जवळजवळ 9 दिवस उलटूनही या चोरीचा तपास लागलेला नाही. चोरी गेली, सोनं गेलीपर्यंत ठीक आहे, पण ज्या पद्धतीने देवीची विटंबना करण्यात आली, अतिशय वाईट प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की कामरगावमध्ये आत्तापर्यंत 3री वेळ आहे देवीची चोरी होण्याची, आणि त्यानंतर वारंवार शेतकऱ्याच्या मोटरी, गॅसन केबली, या प्रकारच्या सर्व प्रकारच्या शेळ्या शेतकऱ्याच्या चोऱ्या होतात. ते काबाड कष्ट करून या ठिकाणी ते जमवलेलं असतं, त्या ठिकाणी काबाड कष्ट करून त्यांनी ती मोटर वायर आणलेली असते, त्याची पण चोरी होती, वारंवार चोरी होती. आता कुठपर्यंत तक्रारी करणार आणि कधी थांबणार, याचा प्रशासनाने या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे आणि या चोरीचा तपास या ठिकाणी लागला पाहिजे. जर चोरीचा तपास लागला नाही, या ठिकाणी पूर्ण रास्ता रोको प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल.
मॅडम पहिली गोष्ट म्हणजे प्रशासन एक का कर्तव्य आहे. आमचे CCTV फुटेज दिसले, सगळे दिसले, त्याच्यामध्ये चोरटे दिसलेत, पण तरी तुम्ही शोध लावू शकत नाही. जर समजा एखादा चोरटा आम्हाला सापडला असता ग्रामस्थांच्या आमच्या हातामध्ये कार्यकर्ते 10 कार्यकर्ते आणि त्यावेळी तर त्याला हाणमार झाली असती तर काय म्हणले असते, तुम्ही कायदा हातात घेतला, बरोबर. ते जर चोरी करून जात आहे, एखाद्याला मारून जात आहे, त्यावेळेस हे प्रश्न कुठे जाते. त्याला जर पकडलं, त्याला आत टाकताय, त्याला जामीन करताय, तो सोडून देताय. पण आमच्या हाताने जर गुन्हा घडला तर तो आमचा गुन्हा होतोय. आम्ही आंदोलन नाही केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, यासाठी प्रशासन सजग राहिलं पाहिजे ना. जर आता आम्ही आंदोलन केले, शांतीच्या मार्गाने केले आणि याच्यामधून आम्ही 10 मिनिटाची आम्हाला परवानगी भेटली होती, आम्ही ते आंदोलन केले शांतीच्या मार्गाने. पण जर त्याचा शोध लागला नाही, जे तर चोरटीने आश्वासन दिले की आम्ही चोरटे तुमच्यासमोर हजर करतोय, जर ते दिले नाही, चोरटे आम्हाला दाखवले नाहीत आणि लवकर शोध लागला नाही, तर भविष्यामध्ये आम्ही असं तीव्र आंदोलन करू किंवा SP ऑफिससमोर उपोषण, आमरण उपोषण करू, अशी तुम्हाला जाहीर सांगतोय. या प्रसंगी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष सिद्धांत आंधळे, भाजप उपजिल्हा प्रमुख मनोज ठोकळ, सरपंच रावसाहेब साठे, अनिल आंधळे, संदीप लष्करे, गणेश साठे, चेअरमन सुदाम ठोकळ, विष्णू कातोरे, शिवाजी साठे, रमेश साठे, राजू राजगुरू, रावसाहेब आंधळे, श्यामराव आंधळे, ग्रामपंचायत सदस्य शिवा सोनावणे, चंद्रकांत सुतार, हाबू शिंदे, सागर शिंदे, शुभम साठे, केतन साठे, किशोर शिंदे, सुखदेव ठोकळ, अविराज ठाणगे, नितीन मामा भुजबळ, मेजर अमोल साठे, पोपट ठोकळ, मेजर सुनील चौधरी, रमजान शेख, बापू शेख, सुयोग भुजबळ तसेच शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.